बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी ती म्हणजे वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक राज्यसभेतही मंजूर झालंय। लोकसभेत वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर आता राज्यसभेत देखील हे विधेयक सहजपणे मंजूर करून घेण्यात केंद्र सरकारला यश आलं। राज्यसभेमध्ये रात्री उशिरा झालेल्या मतदानावेळी या विधेयकाच्या बाजूने 128 मतं पडली, तर 95 सदस्यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं। आता हे विधेयक मान्यतेसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येईल। त्यांच्या मान्यतेनंतरच विधेयकाचं कायद्यात रूपांतर होईल। त्यामुळे आता या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होणं केवळ एक पाऊल दूर आहे। त्यामुळे वक्फ दुरुस्ती विधेयक हे मंजूर झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। सर्वात प्रथम लोकसभेत हे विधेयक मंजूर झालं होतं, त्यानंतर आता ते राज्यसभेतही मंजूर झालंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत यांच्याकडून। चेतन, वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक आता राज्यसभेतही मंजूर झालंय। राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर याचा कायदा लागू होईल, काय अधिक माहिती? चेतन, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो हो हां, या संदर्भातला अधिकचा तपशील। वक्फ दुरुस्ती कायद्याविरोधात गुरुवारी खरं तर 3 एप्रिलला राज्यसभेत मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे आणि आपण पाहिलं तर या विधेयकावर खरं तर विरोधकांकडून देखील एक मोठी नाराजी जी आहे ती व्यक्त केली जाते आहे। मात्र तब्बल 12 तासांच्या अवधीनंतर जे आहे ते आपण पाहिलं तर हे विधेयक जे आहे हे लोकसभेमध्ये 332 मतांनी जे आहे ते मांडण्यात आलं होतं आणि यानंतर मोदी सरकारला खरं तर या विधेयक 232 मतानंतर मोठं यश जे आहे ते मानलं जाते आहे आणि जवळपास 12 तासांपेक्षा अधिक वेळ या विधेयकाबाबत चर्चा झाली। विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील देखील आपली भूमिका जी आहे ती या विधेयकावर जी आहे ती जाहीर केलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील वक्फ दुरुस्ती कायद्याच्या विरोधात जे आहे ते मतदान केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चित चेतन, मात्र साधारण आता कधीपर्यंत राष्ट्रपतींकडे हे विधेयक सादर केलं जाईल आणि त्यांच्या मान्यतेनंतर कायद्यात कधीपर्यंत या विधेयकाचं रूपांतर होईल? अंकिता, पाहायचं झालं तर अगदी आज किंवा उद्या या 2 ते 3 दिवसांमध्ये खरं तर राज्यपालांच्या सहीसाठी हे विधेयक जे आहे ते पुढे प्रस्तावित केलं जाणार आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार या संदर्भातील कायदा जो आहे तो लवकरच अंमलात येईल आणि हे विधेयक जे आहे ते अंमलात येताना आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे। निश्चित चेतन, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।